मंडळी नमस्कार. आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना स्थळाजवळ शुक्रवारी सायंकाळी वीज कोसळून ऊसतोड कामगारांचे 2 बैल जागीच मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे संबंधित चितळकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शुक्रवारी दुपारनंतर पारगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीमाशंकर कारखाना स्थळालगत वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगार दादासाहेब बाबूराव चितळकर यांच्या राहत्या घराशेजारी अचानक वीज कोसळली. चितळकर हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील हाकेवाडी मोहज देवडे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या घराशेजारी बांधून ठेवलेले 2 बैल विजेच्या तडाख्यात सापडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चितळकर कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, दिनकर आदक, सोमेश्वर दीक्षित, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे उपस्थित होते. पारगावचे ग्राम महसूल अधिकारी संतोष साळोखे, सुभाष पंडित यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.